बसायला इतकी सुंदर जागा असेल तर असं काय असतं त्या नावामध्ये विश्व सामावलेलं असतं. 3 वर्षाच्या मुली जरी तर मी भाषण करणार आहे म्हणत असतील तर खरंच ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. चांगल्या भूमीतच जसं चांगल्या शेतामध्ये चांगलं पीक येतं तसं चांगल्या भूमीमध्ये चांगली मुलं संस्कारित निपजतात. आणि त्याही पेक्षा मला इथे येऊन छान वाटलं की खूप छोटा वर्ग इथे आलेला आहे. छोट्या वर्गासाठी आता गोष्ट सांगणार आहे आणि मग नंतर ना मी आपल्या विषयाकडे वळणार आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय. सगळेजण शाळेत जातात का? सगळे शाळेत जातात. पहिलीच्या वर्गात, दुसरीच्या वर्गात, तिसरीच्या वर्गात, चौथीच्या वर्गात, 5वीच्या वर्गात आम्हाला काही गोष्टी शिकवल्या जातात, काही गाणी शिकवली जातात. आणि ही गाणी, गोष्टी, कथा आम्ही ऐकतो, परंतु आम्ही स्टेजवरती कितीदा गेलो हे प्रत्येक मुलांना विचार करायचा की मी शाळेत भाषण करायला किती वेळा स्टेजवर उभा राहिलो. जर राहिलो नसेल तर जानेवारी महिन्यामध्ये पहिली जयंती येते कुणाची? बाबा शिक्षणाची, आमच्या देवी, जिच्यामुळं आज मी इथे उभी आहे. कुणाची जयंती येते 3 जानेवारीला? कोण? मुलांच्या मधून हात वर करायचंय. हा, सावित्रीबाई फुले. जोरात टाळ्या वाजवायच्या. दादा त्याचं नाव लिहून ठेवायचे. जी जी मुलं उत्तरं देतील त्यांची नावं लिहून ठेवायची आहेत. कारण आम्हाला आम्ही एक इथं अधिकारी बसवले होते. का बसवले होते? तर यांच्यामध्ये स्वप्न निर्माण झालं पाहिजे की हो मी सुद्धा असाच अधिकारी होणार आणि इथं येणार. आणि म्हणून आम्हाला यांना प्रश्न विचारून त्यांना उत्साहित करायचे, प्रेरणा निर्माण द्यायच्यात. क्रांती ज्योती सावित्री पाठीमागा, लाल ड्रेसच्या पाठीमागची मुलगी, हा हात वर केलेला शब्द कोणता दिन असतो? हा, शौर्य दिन. जोरात टाळ्या वाजवायच्या. शौर्य दिन शौर्याचं नाव आहे ना, म्हणून आम्ही जिथं असतो ना तिथं गेल्यानंतर बोर्ड काय दिलाय, संस्था कोणाची आहे, कार्यक्रम काय आहे, आयोजक कोण आहेत, संयोजक कोण आहेत, यांची वारंवार चौकशी करणारी जी मुलं असतात ना. आज आपल्या लक्षात आलं का जानेवारीचा पहिला सण कोणता असतो आमचा? जो आम्हाला प्रेरणा देतो, आम्हाला प्रेरणा देतो. 3 जानेवारीला शिक्षण देतो. 11 जानेवारीला आणखीन एक जयंती येते बघा. दुसरं कोण उत्तर देते का? हा, तू शेजारचा. महात्मा फुले. अजून? हा, महात्मा फुले. पाठीमाग इतिहास वाचला पाहिजे म्हणून तुम्हाला मी विचारलं. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी सगळेजण तुम्ही हजर आहेत का? शिवाजी महाराजांचं नाव ऐकलंय? ऐकलंय. त्यांच्या आईचं नाव ऐकलंय? कधी येते त्यांची जयंती? काय नाव आहे त्यांच्या आईचं? जिजाबाई. राजमाता जिजाऊ. हा जानेवारी महिना आमच्यासाठी किती प्रेरणादायी आहे. या महिन्यामध्ये संपूर्ण वर्षाची ऊर्जा आमच्यामध्ये यावी इतकी थोर महान माणसं या महिन्यात जन्मलेली नसतील आजपर्यंत. आज गेल्यानंतर काय काम करायचंय? मोबाईल घेता की नाही तुम्ही? असं कोण आहे का रे की मी मोबाईलच घेत नाही मॅडम? खरं खरं विचारा घरी कोणी आहे का? नाही. बात नाही, मला सुद्धा गॅरंटी आहे. पण मोबाईलवर काय बघता रे? गेम बघता. गेम बघता, बरोबर आहे. आजपर्यंत बघितलं ना. जर सांगा बाबासाहेब लहानपणी अशा गेम खेळत बसले असते तर तुम्हाला आणि मला हे स्वाभिमानाचं जीवन, हा आनंदाचा क्षण मिळाला असता का? नाही. आताच आपल्याला दादांनी सांगितलं काय परिस्थिती होती. प्यायला पाणी नव्हतं, खायला अन्न नव्हतं, लोकांच्या दारामध्ये शेणच नाही. तर त्यांच्या गेम खेळायला लागलो लहान मुलांनो, तर आमच्यामधून बाबासाहेब घडणार कसे? एक अधिकारी घडणार कसा? बाबासाहेब जेव्हा लहान होते तेव्हा बाबासाहेबांचे कितीतरी अभंग, श्लोक आणि दोहे पाठ होते. जेव्हा बाबासाहेब जेवायला बसायचे ना संध्याकाळी, तेव्हा त्यांचे वडील रामजी बाबा त्यांच्याकडून काय करायचे? कबीरचे दोहे म्हणून घ्यायचे.
पठण करून घ्यायचे. 1 तासभराचं पठण झाल्यानंतर मग जेवणाची पानं वाढली जायची. आज आम्ही काय करतो रे? जेवायला बस म्हणले की पहिला मोबाईल लावतो, मोबाईल वरती कार्टून लावतो. ताटातली मिरची तोंडात जाते का खाली पडती, कानाला हात लागतो का डोळ्याला लागतो माहित आहे का आम्हाला? नाही. मग जर तुम्ही असं वेड्यासारखं केलं तर आपल्यामधून शहाणा घडेल का? मग आज आपल्याला काय करावं लागेल? मोबाईल घ्यायचा, त्याच्यावर पहिलं सर्च काय करायचं? शौर्य दिन म्हणजे काय? शौर्य दिनाची सुरुवात कधी झाली? बाबासाहेबांनी 1818चा इतिहास कुठून शोधून काढला? हे प्रश्न तुम्हाला निर्माण झाले पाहिजे. कारण माणसाचे 2 पाय चालणे, 2 हात काम करणे आणि एका तोंडानं खाणे याला जिवंतपणा बिलकुल म्हणत नाही. तर आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजे, हा कार्यक्रम का केला जातो, कशासाठी केला जातो? लहान मुलांनी फक्त ऐकायचं. लक्ष देऊन इकडं, पाठीमागची लाईन, पाठीमागची लाईन, पूर्ण लक्ष इकडे द्यायचंय. हा कार्यक्रम शौर्य दिन आहे. नेटवर काय सर्च करायचंय? शौर्य दिन कधीपासून चालू झाला, बाबासाहेबांनी कुठं शोधला, 1818 या दिवसाचं महत्व काय आहे, लढाई कोण पेशवे होते, कोण मनुवाद होता, ह्या प्रश्नाचे आम्हाला जर ही पावनभूमी असेल तरी छोटी माणसांची आमची जी पिढी आलेली आहे ही सुद्धा अगदी त्या बागायती डोक्यासारखी सुपीक असली पाहिजे. आणि म्हणून आमच्या लहान लहान मुलांना तो जॉनी जॉनी येस पप्पा नाही आला तरी चालेल, परंतु बाबासाहेबांनी कुठं कधी केव्हा कसा अभ्यास केला, बाबासाहेब करकमला कधी आले होते हा प्रश्न पडला पाहिजे. 3 जानेवारी सावित्रीबाई कोण होत्या, शिक्षण का नव्हतं, हे लहान लहान मुलांनी शोधून काढलं पाहिजे आणि याच्या नोंदी आमच्या वहीमध्ये केल्या पाहिजे. आता त्या पुढचा प्रश्न आहे पालकांचा. तुम्ही म्हणाल मॅडमने आम्हाला सांगितलं आमच्या मुलाला मोबाईल द्या, देऊन टाकला. सगळ्यात जास्त गरुडाला आयुष्य असतं, तो 80 वर्ष 70 वर्ष जगू शकतो. परंतु कसा जगतो? पहिला जर गरुड असेल जन्मलेला तर तो आभाळावरती जातो, जिथं पाऊस पडतो सगळे पक्षी काय करतात? घरट्यामध्ये झाडांच्या डोलीमध्ये लपून बसतात. गरुड काय करतो? त्या ढगांच्या वरती जातो. जेव्हा तो त्याच्या निम्म्या वर्षाचा होतो तेव्हा मात्र त्याला त्याचं अन्न सुद्धा खाता येत नाही, कारण त्याचे नख वाढतात. जे त्याचे पंजे असतात ना त्या पंजाची नख वाढतात. ज्या पंखाच्या बळावरती तो उंच आकाशाच्या भेदीला, गगनाच्या वरती जाऊन आकाशाच्या भेदीला भेदला जातो, त्याचे ते पंख जाड आणि कमजोर व्हायला लागतात आणि त्याही पेक्षा जो क्षणात कितीही उंचावरून आपली शिकार पकडत असतो त्या चोचीवरती मांस यायला लागतं आणि मग त्याला काय होतं? उपाशी राहावं लागतं. चोचीनं त्याला शिकार करता येत नाही, त्या नखांनी ती व्यवस्थित पकडता येत नाही आणि पंखाली उडता येत नाही. अशा वेळी गरुड 2 पर्याय त्याच्या पुढे ठेवलेले असतात. एक, दुसऱ्यांनी आणलेल्या मृत मांसावरती जगणे. दुसरं, गुपचूप मरण स्वीकारणे. हे दोन्ही पर्याय त्याला मान्य होत नाहीत. तो तिसरा पर्याय स्वतः निर्माण करतो. तो जिथं कुठलाही पक्षी नाही, माणूस वस्ती नाही, प्राणी नाही, अशा दुर्गम भागामध्ये जातो. त्याला जितकं उडता येईल, जेवढ्या काळ उडता येईल तेवढा काळ तो जास्तीत जास्त लांब उडत जातो, जिथं त्याला कोणीही पाहू शकणार नाही. आणि अशा एका खडकावरती जातो तिथं त्याला अन्न नसतं, उडता येत नाही आणि त्या खडकावरती स्वतःची चोच जोर फेकून देतो. त्याच्या चोचेतून पूर्ण रक्त येत असतं. बघा, गरुडाच्या चोचेतून काय येत असतं? पूर्ण रक्त येत असतं आणि मग तो वाट बघत बसतो की आता यातून नवीन चोच कधी निर्माण होईल. ती चोच येईपर्यंत त्याला जेवण नसतं, अन्न नसतं, काही शिकार नसते, काही नसते. तो कसा शांत बसून राहतो आणि त्या काळामध्ये त्याला जेवढी ताकद असते तेवढ्या ताकदीने त्याच्या पंजाचे नखे असतात ना, ते नखे त्या दगडावरती घासत असतो. घासून सगळी नख निघून जातात, त्यातून रक्त यायला लागतं आणि तो शांत बसतो. कशासाठी? मला आता नवीन चोच येईल, मला आता नवीन नख येतील. आणि ही प्रक्रिया एका तासात होत नाही दादा.
एका दिवसात होत नाही, एका आठवड्यात होत नाही, कमीत कमी याला 30-40 दिवस नख आणि चोच यायला लागते. त्याला छोटीशी चोच येते, छोटे छोटे नख येतात. आता सगळ्यात कठीण काम तो करायला लागतो. त्याच्या अंगावरती असलेली पिस त्या चोचीनं स्वतःच मान फिरवून उपटून काढायला लागतो. सगळ्या शरीरावरची सगळी पिस काढून टाकतो आणि त्यातून पूर्ण शरीरातून रक्त येत असतं. तेव्हाही त्याच्या पोटामध्ये अन्नाचा एकही कण नसतो. तसाच तो शांत बसलेला असतो. आता जवळजवळ 90 दिवस म्हणजे 3 महिने होत आलेले असतात आणि 3 महिन्यामध्ये त्याला नवीन चोच आलेली असते, ती स्ट्रॉंग झालेली असते. त्याची नख आता मजबूत झालेली असतात आणि पंख पुन्हा भरारी घ्यायला तयार असतात. आणि मग हा गरुड पुन्हा काय करतो, एक गगनभेदी भरारी घेतो. कशी भरारी घेतो, जसा काही तो आजच जन्मलेला आहे अशी भरारी घेतो की त्या ढगालाही सांगतो, अरे तू पाऊस जगावरती पडत असशील पण माझ्या पंखांना सुद्धा तू भिजवू शकत नाही, इतक्या तुझ्या उंचवर मी जाईन. जर हा गरुड स्वतःच्या आयुष्यामध्ये दोनदारी होतो तर आम्हाला बुद्धीच्या जोरावरती बाबासाहेबांच्या विचारावरती पुन्हा रिन्यू होता येतं का नाही हे लक्षात घ्या. जन्म आमचा कसाही होऊ द्या, जन्म कुठेही होऊ द्या, आमच्याकडे आयुष्य पडलंय. आजपर्यंत माझे 40 वर्ष झाले म्हणून मला थकून जमणार नाही, मी काहीच करू शकत नाही, माझ्याच्यानं होईल का असं जर म्हणाला तर तुम्ही बाबासाहेबांची लेकरं असली. दुसरी गोष्ट, शिक्षण. लोकशाहीर म्हणून जगामध्ये मान्यता आहे. कुणाला म्हणतात लोकशाहीर जगातला? कोण सांगताय मला? इथून छोट्यातून नाव सांगा. अण्णाभाऊ साठे. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यासाठी. किती दिवसाची शाळा शिकले? 1.5 दिवसाची शाळा. एक सिम्बॉल ऑफ नॉलेज. जगामध्ये तेवढ्या डिग्री आणि पदव्या कुणीच घेतला नाही. दुसरा, 1.5 दिवसाची शाळा, परंतु जगामध्ये लोकशाहीर म्हणून स्वातंत्र्याच्या नंतर आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी जे देशाच्या बाहेर ज्याची पुस्तकं लिहिली, आमचं इथं घरकमच्या बाहेर एक कविता जात नाही. याच्यावरती घेऊ शकतात. बाबासाहेबांच्या विचारावरती सिम्बॉल ऑफ नॉलेजच्या पावलावर पाऊल तुम्ही टाकू शकतात. परंतु माझ्या काही जी मुलं आहेत यांना तरी तुम्ही 4 चांगले ज्ञानाच्या गोष्टी सांगू शकतायच ना. त्यांना तुम्ही चांगलं घडवू शकताय. आणि जर समजा प्रत्येक घरामध्ये ही राजमाता असेल, ही सावित्री माता असेल आणि त्यागमूर्ती माता रमाई असेल, त्या घरामधली मुलं कुठं जायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. शौर्य कशाला म्हणतात? रणांगणावर जाणं, रणांगणावरती जाऊन लढाईने शत्रूचे डोके उडवणे आजच्या परिस्थितीला योग्य आहे का? त्या काळाची एक रणांगणाची भूमी असते. आजही आमची रणांगणाची भूमी कसली आहे? लेखनीचं रणांगण आहे आमचं. पेनाची तलवार आहे आमची, विचारांची बुद्धीची धार आहे त्याला. जर आमच्या घरामध्ये या 3 माऊल्या आजपासून तयार झाल्या, कोणत्या? शिकलेली कमी असेल परंतु तिच्यामध्ये वैचारिक ताकद असेल की ती एखादं गाणं मुलाला म्हणून दाखवेल आणि त्या मुलामध्ये एवढं स्ट्रॉंगपणा निर्माण कर की तू हे करू शकतो. दुसरी, शिक्षण द्या, शिक्षणाच्या गोष्टी सांगा. आणि तिसरी, त्यांना त्याग शिकवा. त्याग कसला शिकवायचा आहे त्यांना? त्यांना सांगायचंय का घर सोडा, कुठं जंगलात जा, असा त्याग शिकवायचा आहे का? नाही. तर आज मी या कार्यक्रमाला आलेलो आहे आणि घरामध्ये आज माझ्या काय आहे? मोबाईल चालू आहे. इथून गेल्या गेल्या मला काय होणार आहे? कार्यक्रम संपला, इथल्या इथं ऐकलं, सोडलं, घरी गेलो की मोबाईल घेतला. किती छोटा त्याग आहे बघा तुमच्यासाठी. हे छोट्या पिल्ल्यांसाठी चाललंय, मोठ्यांसाठी नाही. त्या मोबाईलचा किती वेळ त्याग करायचा आहे? 1 तास त्याग करायचंय. कशासाठी करायचं आहे? त्यावेळी एक पुस्तक घ्यायचंय, पुस्तक घ्यायचंय आणि घरात सगळ्यांना ऐकू जाईल अशा भाषेमध्ये वाचायचे. 1 तास जर आम्ही दररोज पुस्तक वाचलं तर आमचे किती? 365 तास झाले वर्षाचे. किती झाले? 365 तासामध्ये जर वाचलेली मुलं एका बाजूला ठेवली आणि मोबाईलवरती
कितीही व्हिडिओ बघितणारी, मोबाईलच्या पोस्ट वाचून बोलणारी मुलं जर एका बाजूला ठेवली तर हा फरक तुमच्या लक्षात येईल की वाचाल तर वाचाल बाबासाहेबांनी का सांगितलं होतं. वाचनाने आमच्या संपूर्ण शरीराचा सर्वांगीण विकास होतो आणि म्हणून आजपासून एक करायचं, आजीला सांगायला लावायची एक गोष्ट. आजीला एक काम आहे की तिने चांगली गोष्ट सांगायची. आजीला गोष्ट चिवकाऊची नाही सांगायची आम्हाला. आमच्या काकून आम्हाला गोष्ट कुणाकडून तरी ऐकायचे पुस्तक, स्वतःला वाचता येत नसेल, मला माहित आहे सगळ्यांना वाचता येते, परंतु एखाद्या दुसरीचा प्रश्न मी ते मांडते. आजीनं सुद्धा आमच्या पुस्तक वाचलं पाहिजे, आमच्या काकूनं ताईनं पुस्तक वाचलं पाहिजे. आणि या माझ्या लेकरांना जसा डब्याला तुम्ही शिदोरी म्हणून पोहे देता, उपमा देता, नवीन पदार्थ करून देता की नाही, मुलाला देता की नाही आई म्हणून, का त्याला भूक लागते. भूक लागणे हा प्रत्येक प्राण्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे. भूक नाही असं कोणी आहे का? भूक प्रत्येकालाच लागते, परंतु मानवाचा प्राण्यापासून माणूस होण्याचा जो प्रवास आहे त्याच्यातली सगळ्यात मोठी भूक आहे बुद्धीची. या बुद्धीच्या भुकीचं तुम्ही काय करणार आहात? कुठं मिळणार त्याचं जेवण? भूक लागली, डबा नाही, हॉटेलमध्ये जाऊन वडापाव खाईल, रस्त्यावरती कुरकुरे कुठं घेईल, चॉकलेट खाईल, गोळी खाईल. अरे पण त्याच्या बुद्धीला जर तुम्ही जेवण दिलं नाही ते लेकरू कुठं जाईल? आहे का तुमच्या घरात एखादं पुस्तकाचं कपाट? असेल त्यांनी हात वर करा, जोरात टाळ्या वाजवायचे. ज्यांच्या घरात पुस्तकाचं कपाट आहे त्या प्रत्येक महिलेला माझ्याकडून एक पुस्तक द्यायचे. तर तुम्ही नावच काढायचे दादा. ज्यांच्याकडे पुस्तकाचं कपाट आहे त्यांची नावं काढायची, लिहायची. आणि जयंतीच्या वेळेस मी हजर असेल नसेल इथं, तुम्ही मला फोन करायचे, तुमची पुस्तकं मी इथं पाठवून देईन. महिलांसाठीची पुस्तकं वेगळी असतील. का तर माझ्या मुलाला जर बुद्धीला भूक लागली, माझ्या मुलाला बुद्धीला भूक लागली, कुणाच्या दारात डबा घेऊन फिरेल आई मला पुस्तकातलं ज्ञान वाढ म्हणून. त्याच्याच घरात जर कपाट असेल तर एखादं पुस्तक काढेल, वाचता नाही आलं पण पानं 4 चाळेल आणि एक स्वप्न बघेल की मीही असं पुस्तक लिहिलं पाहिजे, मी यातलं वाचलं पाहिजे. आणि म्हणून माणसाला प्राण्यापासून मानव होण्याच्या प्रवासामध्ये सगळ्यात सहाय्यक ठरणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ती म्हणजे बुद्धी. आणि या बुद्धीचं हॉटेल म्हणून आमच्या घरामध्ये साडीच्याच कपाटा शेजारी पुस्तकांचं कपाट असलं पाहिजे. प्रत्येक सणाला मी साडी घेत असताना पुस्तक घेते का आजपर्यंत घेतलं नसेल, पण प्रत्येक साडी घेताना आज मी तुम्हाला अभिमानानं सांगते की माझ्या प्रत्येक माता भगिनीकडे साडीचं कपाट आहे ना. ही अभिमानाची गोष्ट आहे. कशामुळे आहे हे साडीचं कपाट माझ्याकडं? कारण जे बाबासाहेब इथे येऊन बसले होते ना, त्याच मूर्ती माता रमाईनं त्याला जगातून लोक आले होते, जगाच्या भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते, पण त्या पत्नीकडे साडी नव्हती. विचारानं चालणारी जी लेकरं आहेत त्या माझ्या लेकी आहेत, त्या लेकींना प्रत्येकीला कार्यक्रमाला जायला हजारो साड्या असल्या पाहिजे. त्यासाठी मी हा सगळा त्याग करीन, नवरा ह्या समाजाच्या कार्यासाठी देईन, म्हणून तुमच्याकडे साड्या आहेत. आमच्या साड्या कोणत्या कामाला येतात? मी इथं आले तेव्हा पाहिलं इथं देवाचं. माझा देवाला विरोध मुळीच नाही, माझा अंधश्रद्धेला विरोध आहे. मी साड्यांच्या म्हणूनच तुम्हाला सांगायला लागते. माझा देवाला विरोध नाही. देव या संकल्पनेचा अर्थच आम्हाला व्यवस्थित कळलेला नाही. जो देतो तो दाता म्हणजे दान देणारा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणारा, त्याला देव ही संकल्पना मानली जाते. आम्ही अभ्यास करत नाही, वाचत नाही, दिसला दगड त्याला शेंदूर लावलेला असला की देव म्हणतो. कुणी सांगितलं तुम्हाला तो देव आहे म्हणून? कुठल्या पुस्तकात त्याचा पुरावा तुम्हाला सापडतो? जर आम्ही बाबासाहेब जिवंत होते हे जर शोधलं तर त्यांचा आम्हाला पुरावा मिळतो. कबीर जिवंत होते याचा पुरावा मिळतो. या देवाला तुम्ही देव म्हणता, अहो ह्या देवी नाही, थेरी आहे. थेरी कुणाला म्हटलं जातं? ज्यांनी स्वतः ज्ञानार्जन केलं होतं, अभ्यास केला होता, मोठ्या मोठ्या संगीनी घेतल्या होत्या, संगीनी म्हणजे सभा घेतल्या होत्या, त्याच्यातून लोक जागृती केली होती. आणि कधीही त्यांनी शिलाचं प्रश्न केला नव्हता. कुणाच्या दारामध्ये 4 घरं मागायला गेलेल्या नव्हत्या. स्वतःच्या ज्ञानावरती आयुष्य पोचलं होतं. अशा प्रत्येक गावामधल्या तिला
देवी देणारी ज्ञान, दाता, दातृत्व अशा अर्थानं मानलं जायचं की त्या दगडात असेल का हो? त्याही पुढे जाऊ, जर समजा ते तुमचा देव आहे, मला मान्य आहे, चला तुम्ही माझी मोठी बहीण आहात, ताई आहात, आई आहे, कोणती देवी तुम्हाला म्हणते की 5 घरं मागूनच खा? आईनं जर समजा उद्या डब्बा केला नाही, लेकरू 5 घरं मागून खायला लागलं तर तुम्हाला आवडेल का? मग कुठल्या पुस्तकातला तुम्ही अभ्यास केला, हेच मला कधी कधी प्रश्न पडतो. कुठल्या पुस्तकातला अभ्यास केला? प्रत्येक आई वडिलांना वाटतं मी डॉक्टर असेल तर माझा मुलगा MD असावा, मी प्राध्यापक असेल तर तो प्रोफेसर असावा. मग कोणत्या आई बाबाचं असं स्वप्न असेल की माझ्या मुलानं दारोदार मागावं? त्या आई बाबाचं स्वप्न असं असेल की मी त्या काळामध्ये सुद्धा जगाला ज्ञानाचा प्रकाश देत होते, विद्वत्ता देत होते, अभ्यासपूर्ण माहिती देत होते, स्ट्रगल करत होते. माझ्या लेकरांनी सुद्धा त्याच वैचारिकतेनं काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे, जगामध्ये 4 लोकांना साक्षर केलं पाहिजे, स्वयंपूर्ण केलं पाहिजे, किमान स्वतःचा स्वयंदीप तरी झालं पाहिजे. अशा असणाऱ्या त्या मातांना तुम्ही देवी म्हणून, तुमच्या गावात कदाचित नसेल पण हे पाहिलंय म्हणून मी सांगते, जिथं बाबासाहेबांचा हा गट्टा आहे, जिथं अंधश्रद्धा खोडून काढून 22 प्रतिज्ञा दिलेल्या माणसाचे पाय लागले, त्याच्याच पुढे हे जपलंय, याच्याकडे पाहिल्यावर मला पूर्ण विरोधाभास जाणवलाय. मी तुम्हाला तुमची श्रद्धा तोडा म्हणत नाही, पण तिला अंधश्रद्धेची जोड देऊ नका. कारण माता रमाईनं त्याग केला होता, सावित्री मातेनं आम्हाला शिक्षण दिलं होतं. साड्या आम्हाला मिळतात, त्या नवरात्रीचे 9 रंग करण्यासाठी मिळत नाही. साड्या आम्हाला मिळतात, नवरात्रीचे 9 रंग करण्यासाठी साड्या बिलकुल मिळत नाहीत. हा तुमचा जो गैरसमज आहे तो पहिला काढा. आमचा रंग कसला असला पाहिजे? आमचा रंग तेजस्वी असला पाहिजे. नवरात्रीचे रंगच मानायचे ना तुम्हाला? माझा रंग पहिला कसा असला पाहिजे? तेजस्वी असला पाहिजे. माझ्या बुद्धीचं, माझ्या चातुर्याचं, माझ्या ज्ञानाचं तेज माझ्या चेहऱ्यावर जर येत नसेल तर तुमच्या कुठल्याही देवीच्या रंगाला तुम्ही चुकीचं ठरवत आहात. लक्षात येते? आम्हाला एखादी चांगली सुशिक्षित स्त्री असली की आम्ही तिच्याकडे असं करून बघतो, कसली भारी वाटली, कपड्यानं ती भारी वाटली नाही, ती डॉक्टर झाली म्हणून भारी आहे. तुम्ही तिच्या त्या तेजानं भाळता. मग हे तेज तुम्हाला तुमच्या मुलीत बघावंसं वाटत नाही ना? मुलांमध्ये साड्यांचं कपाट आहे, आणि जर तुम्हाला आता स्वतःच काय करायचं असेल तर माझी आई त्या आहे. कोण आहे? माझी त्या आई आहे. त्या आईने मला कुठल्याच पुस्तकात सांगितलं नाही की बाये तू एक बकरं काप, तुझं पोरगं डॉक्टर होईल. सांगितलंय का कुठं? नाही सांगितलं. त्या उलट महात्मा फुलेंनी ज्यांना बाबासाहेबांनी गुरु मानलं, त्या महात्मा फुलेंनी काही त्या अंधश्रद्धेतून बाहेर या आणि काय करा, स्वतःचा पुस्तकाचा मार्ग निवडा. त्या काळामध्ये स्वतःचं घर दार धन दौलत इस्टेट वैभव सगळे, सूर्यच नाही तर ताऱ्याला सुद्धा नाव दिले बाबासाहेबांचं. कशामुळं? तेज बलय. मग त्या मार्गाने जर आम्हाला चालायचं असेल तर माता भगिनींनो, साडीच्या कपाटाच्या शेजारी पुस्तकाचं कपाट तुमच्या स्वतःच्या हक्काचं असलं पाहिजे, आणि त्याच्यामधली पुस्तकांची संख्या तुमची वाढली पाहिजे. तर तुमच्या मुलांच्या बुद्धीची भूक भागू शकते आणि पसरत फिरायची कधीच गरज लागत नाही. शौर्य कशाचं असावं तर आजपासून आमच्या बुद्धीचं शौर्य असलं पाहिजे. विद्वत्ता आमची कसली असली पाहिजे? लेखणीमध्ये एक जर 4 शब्दाच्या जर मी ओळी लिहिल्या, जग बदल घालून घाव सांगून गेले मद भीमराव, याला म्हणायचं तलवार, त्या तलवारीची धार. शौर्य कशाला म्हणायचं तर पेनाच्या टोकावरती कुठलंही रक्त न सांडता केलेली क्रांती म्हणजे शौर्य. आज आम्हाला पाहिजे आहे, आणि हे शौर्य जर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीमध्ये जर बिंबवायचं असेल तर आज माझी प्रत्येक बंधूला आणि भगिनींना एकच विनंती आहे की हा शौर्य दिन तुम्ही इतका छान साजरा करा की पुढच्या वर्षी तुमच्या मुलाचा एक लेख पेपरच्या हेडलाईन बनाव्या. 7वी 8वीच्या वर्गात आहे स्कोप करा. तुमची मुलं मोबाईल बघतात, त्यांना कोणतं मोबाईलवरती दाखवायचं हे तुम्ही ठरवा. कारण
बाबासाहेबांनी तुमच्या माझ्यासाठी लेकरं मातीत पेरलेली आहे, मातीत घातलेत लेकरं. अहो माझ्या लेकराला साधा काटा टोचला नाही, माती पायाला लागली तर माझ्या डोळ्यात टचकन पाणी येतो. माझ्या लेकराला काय म्हणते मी, माझ्या लेकराला पायाला माती लागावी, काटा टोचावं, मी चप्पल घेऊन येईन, मी फुलं टाकीन. त्या महामानवाची लेकरं मातीत घालताना त्यांना किती यातना झाल्या असतील. कुणासाठी? बाबासाहेबांनी तेव्हा जर ठरवलं असतं तर आजचे टाटा बिर्ला अंबानी सुद्धा बाबासाहेबांच्या घरी पाणी भरत बसले असते, एवढी श्रीमंती झाली असती बाबासाहेबांची. केलं नाही बाबासाहेबांनी. बाबासाहेब काय म्हटले, माझा एक राजरत्न जरी गेला तर मी हजारो राजरत्नाच्या पिढ्या उगवून काढीन. हे राजरत्न बाबासाहेबांचे, त्यांना जबाबदारीनं तुम्ही पेरणं तुमची जबाबदारी आहे. तरच बाबासाहेबांचे आम्ही वारसदार आहोत हे सांगण्याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून आजपासून स्वतःला सांगायचं की तुझा जन्म 40 वर्ष कसा गेला, 50 वर्ष कसा गेला मला माहित नाही, परंतु गरुडासारखं पुन्हा एकदा त्यागाला तयार राहा, पुन्हा एक नवचैतन्य निर्माण करायला तयार राहा. आजच माझा जन्म झाला असं जर बाबासाहेब नागपूरमध्ये म्हणत असतील तर बाबासाहेबांच्या पावनभूमीमध्ये एखादा चांगला विचार ऐकून माझा आज पुनर्जन्म होतोय, मी प्रगतीच्या मार्गाने चालून माझी पुढची पिढी चांगली करू शकते, हे सुद्धा आम्ही आज ठरवलंच पाहिजे. याला मी च लावून सांगते, ठरवलंच पाहिजे. कारण ज्याला च लावलं जातो तो ठोकपणे, बिंबीमध्ये, देठामध्ये जितकी तळमळ असते ना तितक्या तळमळीनं काम करतो. हे कार्यक्रम म्हणजे असेच कार्यक्रम नसतात माता भगिनींनो. कुणीतरी मोठं व्हायचं, कुणाला तरी पेपरात नाव यायचं म्हणून समाज सुधारक कधीच काम करत नाही. समाज सुधारक 11व्या शतकातला असू द्या किंवा 21व्या शतकातला असू द्या, त्याच्या मनाची एक प्रामाणिकता असते. नितीन दादाला मला वाटतं मी 18 पासून ओळखत असेल. आपलं ते दादाचं लग्न होतं ते सुद्धा खूप सुंदर म्हणजे योगायोग झाला होता. तेव्हापासून मी ओळखते त्यांच्या काम करण्याची प्रामाणिकता. मला अजिबात कुणाला बरं बोलायला आवडत नाही. तुम्ही म्हणाल की दादांनी बोलवलं आणि म्हणून दादाचं गुणगान गाते. दादा हा एकमेव हे काम करत नाही, कारण दादाचे तुम्ही सगळे आहात. तुम्ही सगळेच हे काम तळमळीनं करताय. तर तुमची तळमळ जर तुमच्या घरात जर उतरली तर ती किती योग्य असेल. आणि याही पुढे जाऊन हा लढा, शिक्षणाचा लढा म्हणते मी, हा शिक्षणाचा लढा, हा क्रांतीचा लढा, हा शौर्य दिनाचा लढा, हा पेनाच्या लेखणीचा लढा, हा जर आमच्यापासून चालू झाला आणि जर आजपासून आम्ही प्रत्येकानं घराच्या भिंतीवरती लिहून ठेवलं की मी कोण बनणार आहे. मुलांनो, प्रत्येकानं आज घराच्या भिंतीवरती लिहायचं की तुम्हाला काय बनायचं, काय बनायचंय ते तुमचं स्वप्न आहे. आणि हे प्रत्येक व्याख्यानामधून ती मुलं घेत असतात, मला कोण बनायचंय. याच्यासाठी हे कार्यक्रम लावलेले असतात. किती जण ऐकतात ह्याला अजिबात महत्व नाही. लाखो लोकांनी जरी ऐकलं तरी एकच घडणार आहे आणि एकानं ऐकलं तरी एकच घडणार आहे. त्याच्यामधला जो वेदना आहे, विद्रोह आहे, नकार आहे, तिरस्कार आहे, गुलामी आहे, याच्या तळमटातून जो बाहेर येईल तो घडलेला असेल. आणि अशी पिढी घडवण्यासाठी हे असे कार्यक्रम केले जातात. जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पूर्ण टाका असं म्हणतात. मी तुम्हाला आज तेच सांगते, हे सालही संपत आलेलं आहे आणि पाठीमागं माझ्याकडून हे झालं नाही असं म्हणणारं तेही संपवून टाकूया. आजपासून एक लक्षात ठेवायचं, करकम गावामध्ये दर त्या वर्षी कॉलेजची मुलं असतील त्यांच्यामधून स्पर्धा परीक्षेला किती जण उतरतात याच्या नोंदी आपल्या संस्थेने ठेवायच्या. स्पर्धा परीक्षेला किती बसतात, त्याही पुढे जाऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षेची कुठली पुस्तकं कधी पाहिजेत मला सांगा. मी तुम्हाला सारखं वारंवार म्हणते पुस्तकच मी देईन, पुस्तकच मी देईन. कारण पूर्वी जेव्हा आमची माता भगिनी एक दुसरीच्या घरी जायच्या, पाहुण्यांच्या घरी जायच्या, तेव्हा त्यांची तांदळानं ओठी भरली जायची. खरंच तांदळानं ओठी भरण्याचा त्या काळाचा तो एक रिवाज चांगला होता, कारण पोटाला खायला मिळत नव्हतं, तांदूळ महाग होते. तांदूळ खाणी ही एक इच्छा असायची, कारण आपल्याकडे तांदूळ पिकत नव्हता. ते एक श्रीमंतीचं लक्षण असायचं. आणि ते तूप, साखर, भात ही एक त्या काळाची एक मेजवानी किंवा डिश म्हणतो तशी असायची. आणि मग सन्मानानं आम्ही तिच्या ओटीमध्ये 4 तांदूळ टाकायचो. परंतु आज ते दिवस राहिलेत का? म्हणून आम्ही एक लढा चालू केलेला आहे, पुस्तकाने ओटी भरूया. माझ्या घरी जी पण महिला येते तिची पोटाची भूक आता भागलेली आहे. आम्ही कोणी उपाशी नाही, कारण
स्वाभिमानाची भाकरी आम्हाला बाबासाहेबांनी दिलेली आहे. महामानवांचे संतांचे सगळे विचार त्यांनी संविधानामध्ये टाकून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिलेली आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट स्वाभिमानाने करू शकतो, स्वतःची भाकरी कष्टाने मिळवू शकतो. आता ती लढाई आमची राहिली नाही. तर आम्ही 87 वर्षामध्ये या गावातून किती अधिकारी तयार केलेत आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याची ओटी भरणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते की याचं काय झालं की मी त्याला पुस्तक देईन, त्याचं काय झालं की मी त्याला पुस्तक देईन. याच्या मागचा विचार असा आहे की तो तांदूळ जसा तुम्ही शिजवून खात होता आणि स्वतःच्या कार्यासाठी तयार होत होता, तसं ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे आणि त्या पुस्तकामधून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि तीच प्रेरणा घेऊन त्या कपाटामध्ये तुमच्या पुस्तकाला सजवताना दुसरी कोणी आली तर तोच वसा तुम्ही पुढचीला सांगितला पाहिजे की बाई ग, माझ्याकडे 4 पुस्तक आलेले आहेत, एक पुस्तक तूही घेऊन जा, तुझ्या मुलांना वाचून दाखव, तूही वाच. इकडच्या तिकडच्या गप्पा करण्यापेक्षा जर 2 पुस्तकं वाचले तर सजग मन होईल. आणि सजग मन ज्याचा असते त्याचे विचार चांगले असतात. फक्त रणांगणावरचं युद्ध म्हणून न घेता शौर्य दिनाचा अर्थ म्हणजे आमच्यामध्ये असलेले अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा आणि अनेक काही ज्या अनिष्ट चाली रूढी आहेत त्या स्वतः नष्ट करायच्या आहेत. जसा एखादा वारकरी वारीला येतो, आता वारीचा अर्थ खूप झालेला आहे. बघा काय सांगते मी, सूर्याने वार केला होता अंधारावरती म्हणून तो वारकरी. महात्मा फुल्यांनी वार केला होता लेखणीने अज्ञानावरती म्हणून ते वारकरी. महात्मा फुल्यांनी वार केला होता लेखणीने अज्ञानावरती म्हणून ते वारकरी. जाळ्या मुळ्या यांच्यावरती कायमचा वार केला होता म्हणून ते वारकरी. असा वारकरी प्रत्येक गोष्टीमधला माझ्या घरामध्ये भिडला पाहिजे. प्रत्येक शब्दाचे खूप मोठे अर्थ आहेत. आणि म्हणून आज मला वाटतं वेळ जास्त झालेला असेल, कारण दादाजी मला 30 मिनिटं दिली होती, परंतु मी टाइमर काही लावलेला नाही. पण जर तुम्हाला वाटतच असेल की हे पावनभूमी खरोखर जर पावन करायची असेल तर तुमच्या इथं राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी तर प्रयत्न करूच या. बाबासाहेबांचे राष्ट्रीय लेवलचं स्मारक होण्यासाठी प्रयत्न करूया. परंतु जर हे खांब तयार झाले, छोटे छोटे पिलर तयार झाले तर ते स्मारक कधीच कोणी मोडू शकणार नाही. असं बौद्धिक, वैचारिक, नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व देणारं जर पिलर तयार होणार असतील आणि त्याच्यासाठी जर आपल्याला खंबीरपणे वेळ देता येत असेल तर आपण वेळ देऊया. ज्यांना अभ्यास करून ज्ञान देता येते त्यांना अभ्यास करून ज्ञान देऊया. ज्यांना छोट्या छोट्या पुढं आणता येते ते करूया आणि हे पिलर तयार करूया. त्याचबरोबर हे राष्ट्रीय स्मारक कसं होईल याच्यासाठी वारंवार आपण म्हणेल तिथपर्यंत जायची माझी तयारी आहे. मला सांगा आणि तुम्ही चला. कारण बंड करायला ऐऱ्या गैऱ्याची ताकद नसते, तिथं बुद्धीची चमक लागते. अशी बंडखोर वैचारिक पिढी निर्माण करण्याची आम्ही शपथ घेतली पाहिजे. आणि कोणत्याही वेगवेगळ्या येणाऱ्या या ज्या व्हॉट्सअपच्या पोस्ट आहेत त्या पोस्टवरती तरुण बंधू भगिनींना विनंती आहे, आक्रमक होऊ नका. करता येईल याच्यासाठी विचार करा, मीटिंग घ्या आणि योग्य ते काम करा. कारण आम्ही एखादं भडकाऊ भाषण केलं तर आमची मुलं लगेच भडकतात आणि मग अभ्यास सोडून चिडतात, ओरडतात आणि आमच्या अशा कित्येक पिढ्या आज गारद झालेल्या. हे आता थांबलं पाहिजे. आणि म्हणून आमची वैचारिक पिढी जर घडली तर वैचारिक पिढी फक्त सोशल मीडियावर न आधारित राहता अभ्यास करेल, वाचेल, खरं खोटं काय हे बघेल आणि कायदा सुव्यवस्था स्वतःमध्ये आहे, अधिकार पदावर राहील आणि तिथून अंमलबजावणी कशी करेल याच्यासाठी सुयोग्य सामाजिक नियोजन आम्ही केलं पाहिजे. आणि यासाठी आपणच नाही तर संपूर्ण जगाला सुद्धा तयार झालं पाहिजे. त्यात आपली मुलं पुढं पाहिजे. असे प्रयत्न करा. मुलांच्या पुढं भडकाऊ विधानं करत असताना त्यांचा वयोगट लक्षात घ्या. त्याचबरोबर घरातलं जे तुमचं वातावरण आहे, घरातलं आरोग्यदायी वातावरण ठेवा. घरातलं आरोग्यदायी वातावरण म्हणजे काय? आता तुमच्या इथं कुणी नाही, परंतु आमच्या अनेक गावात फिरण्यात लक्षात आले की कुणाच्या घरामध्ये काही व्यसन असतात, सिगारेट असते किंवा काही काही असतं आणि ते मुलं बघतात. त्याला काय म्हणायचं? म्हणजे आजारी घर म्हणायचं. आजारी घर म्हणायचं. निरोगी दोघांचंही या ठिकाणी खूप आभार आम्ही मानतो. सर्वांना, सर्व माता भगिनी, लहान मुलं, मोठ्या पुरुषांना विनंती करतोय की जागेवर त्यांनी उभे राहायचे आहे. आदर करणार आहे. सावधान, विश्राम,
सावधान, एक साथ सलामी दोगे, सलामी दो। जय भीम, जय भीम, जय भीम। या ठिकाणी सर्वांचं आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया पुढे या। आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य सन्मान्य बापूनाना शिंदे, त्याचबरोबर पुढे या कृपया। त्याचबरोबर आपल्या समाजाचे नेतृत्व सन्मान्य तानाजी गायकवाड, तसेच अतिशय चांगलं या ठिकाणी सूत्रसंचालन ज्यांनी केलं रोहितजी खूप सुंदर। हा सुंदर कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं खूप आभार मानतो। परंपरा